नाशिकमध्ये महायुतीची 466 मतं असताना सुद्धा नरेंद्र दराडेंचा पराभव झाला. पराभवानंतर दराडेंनी आरोपांच्या फैरी झाडल्या. फुटीर खासदारांनी विश्वासघात केल्याचं जनतेला सांगण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिलेत. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आले. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसवरती पराभवाची नामुष्की ओढावली आहे. नागपूरमध्ये काँग्रेसची मतं फुटली तर अमरावतीमध्ये हर्षजित देशमुखांना एकही मत मिळालेलं नाही. गोंदिया भंडारा विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपाची मतं फुटलीत. नाना पटोलेंनी हा दावा केला. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक केलेली आहे. प्रवीण पोटेनं तब्बल 390 मतं मिळवत दणदणीत विजय त्यांनी मिळवला. जळगाव विधान परिषद निवडणुकीमध्ये नंदकिशोर महाजनांनी दणदणीत विजय मिळवला. महाजन यांच्या निवासस्थानी परिवाराच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दरम्यान पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे राजेंद्र राऊत 365 मतांनी विजयी झालेत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. विधान परिषद निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजेंद्र राऊतांचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी राजेंद्र राऊतांना कॉल करत शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाची परिस्थिती सध्या चिंताजनक पातळीवरती आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्यामुळे हे धरण आता पूर्णपणे कोरडं पडले. त्यामुळे रत्नागिरी शहरावरती पाणी टंचाईचं मोठं संकट ओढावलं आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. दरम्यान शेतकऱ्यांना आणखीन चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि खांडबारा परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे पेरणीच्या कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी सुकण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्ह्यातील भात पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. शिर्डीसह राहता कोपरगाव तालुक्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला तर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात जोरदार हजेरी लावलेली आहे पावसाने. बुलढाणा शहरामध्ये पाऊस धोधो बरसलाय. पावसाच्या प्रतीक्षेनंतर असलेल्या शेतकऱ्यांना आलेल्या या पावसामुळे दिलासा मिळालेला आहे. धुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये केवळ 30% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे काही भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे. शासनाच्या उपसाबंदीच्या आदेशाविरोधात कराड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेत. उद्यापासून उपसाबंदी आदेश मागे घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पिंपरी चिंचवडकरांवरती आता आणखीन 15% पाणी कपातीचं संकट ओढावलंय. पावसाला झालेल्या विलंबामुळे आणि पवना धरणातील पाणीसाठा अवघ्या 19% आल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार महापालिकेने पाणी कपात लागू केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी उद्या होणार आहे. या खटल्यामध्ये आरोपीच्या वकिलांकडून टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आलेली होती. दरम्यान उद्या कोर्टामध्ये काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या रासायनिक लेपन प्रक्रियेला स्थगिती कोर्टानं दिलेली आहे. रासायनिक लेपन मूर्तीस लावणं अयोग्य असल्याचं म्हणत शंकराचार्यांच्या आक्षेपाचीही न्यायालयानं दखल घेतली आहे. सोलापुरात भाजप नगरसेवक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नगरसेवक बिजू प्रधाने, नगरसेवक अक्षय अंजिखाणे आणि पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार यांच्यात वाद झाला. जल्लोषाला विरोध केल्यामुळे हा वाद झाला. माहितीच्या अधिकाराच्या 12 जून 2026 नियम रद्द करण्याची मागणी अण्णा हजारेंनी केली आहे. नियम रद्द न केल्यास 5 जुलैपासून राळेगण सिद्धीत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. बीडच्या अंबाजोगाईत ठाकरेंच्या बंडखोर खासदारांविरोधात आंदोलन करण्यात आलेल्या यावेळेला पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आलेला आहे. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये मोर्चा काढण्यात आलेला यावेळेला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलंय। भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना केवळ 2 तास वीज पुरवठा करून अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। सर्व कृषी पंपांना सलग 10 तास वीज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकऱ्यांनी भीक मागो आंदोलन केलेलं आहे। सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली। दरम्यान शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। बीडच्या परळी हातभट्टी दारूमुळे एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली। नागरिकांना पोलीस ठाण्याबाहेर त्यांनी आंदोलन करत दारूबंदीची मागणी केलेली आहे। बीडच्या नागझरी गावच्या सरपंचावरती जीवघेणा हल्ला झाला। वाळू माफियांनी घरात घुसून त्यांच्यावरती हल्ला केलाय। हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। दरम्यान ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। बीडच्या केसमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकाची हत्या करण्यात आली आहे। दरम्यान आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। अटकेच्या मागणीसाठी कुटुंबाने रास्तारोको आंदोलन केलंय। आता बातमी पंढरपुरातून आहे। पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या रासायनिक लेपन प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्यावरून ही स्थगिती देण्यात आली आहे। विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरती भारतीय पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार होणाऱ्या रासायनिक लेपन प्रक्रियेला वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने विरोध केलेला होता। मंदिर महासंघाकडून या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं आणि यावरती 2020च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आधाराने स्थगिती देण्यात आलेली आहे। पंढरपुरातील दिवाणी न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत रासायनिक लेपन प्रक्रियेला स्थगिती दिली आहे। नामदार सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय की महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याचं जे प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्देश दिला होता भाविकांच्या भावना लक्षात घेऊन मूर्तीला किंवा शिवलिंगाला कोणत्याही प्रकारचं किटल लावू नये। तो आणि इतर काही सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत की मूर्तीला अपवित्र वस्तूंचा स्पर्श झाला तर त्यातलं देवत्व नष्ट होतं आणि त्याच्यामुळे भाविकांच्या भावनांना ठेच पोचती। ही गोष्ट कोर्टानं गृहीत धरली। 1988 पासून रासायनिक वज्रलेपन प्रक्रिया वारंवार भगवंताला त्रास देण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला कंटाळून मला वाटतं भगवान पंढररायाने या वारकऱ्यांच्या आमच्या मंदिर महासंघाला आदेश दिला की आपण न्यायालयामध्ये जा। वास्तविक वारकऱ्यांचं आणि विठ्ठल भक्तांचं कोर्ट हे पंढररायाच आहे। मात्र आजच्या लोकशाहीला अनुसरून आम्ही या ठिकाणी नाईलाजानं अत्यंत व्यथित मनानं न्यायालयात धाव घेतली आणि आज भगवान पंढररायानंच हे साक्षात यश दिलेलं आहे। आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात पुन्हा एकदा हा जिल्हा हादरला। जायकवाडी उत्तर परिसरातील एका 27 वर्षीय युवकाचा लोखंडी गज आणि दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी 2 संशयितांना ताब्यात घेतलं आहे। महामार्गावरील कोंडामाळा या ठिकाणी पहिल्याच पावसात मोठा दगड डोंगरावरून थेट महामार्गावरती कोसळला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र महामार्ग रुंदीकरणासाठी डोंगराची अर्धवट कटाई करण्यात आल्यामुळे आणि संरक्षक जाळी न बसवल्यामुळे दरडी आणि मोठे दगड थेट रस्त्यावरती कोसळतात। मुंबई गोवा महामार्गावरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेमळे या ठिकाणी एरंडवाडी या ठिकाणी भीषण अपघात झाला। या अपघातात कारचा चक्काचूर झालेला आहे आणि 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे। चांदवड शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। मात्र आठवडी बाजारात नागरिकांची तारांबळ उडाली। अकोला जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली। आले गावामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय। ग्रामपंचायत विरोधात आता नागरिक आक्रमक झालेले असून पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांचा आक्रोश दिसून येतो। जालना शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अखेर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। भोकरदन परतूर तालुक्यात धावडा गावासह अनेक ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला। चंद्रपूर शहरात मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडालेली आहे। तासभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भाग जलमय झाला। सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे तुकुम भागातील एक झाड पार्क केलेल्या कारवरती कोसळल्याची घटना घडली।
शहरातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज होते. 35,000 सभासदांनी मतदान केलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मात्र निकाल जाहीर होण्यापूर्वीच सत्ताधारी गटाचे नेते डॉक्टर सुरेश भोसले परमनंट चेअरमन असल्याचे बॅनर झळकल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. जळगावच्या नशिराबाद या ठिकाणी खंडेराव मंदिर परिसरामध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची कोयत्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंदाबाई जाधव यांचा पती विकास जाधव यांनी दारूच्या नशेमध्ये मानेवरती कोयत्याने वार करून खून केल्याचा आरोप आहे आणि या घटनेनंतर आरोपी फरार झालेला होता. मात्र नशिराबाद पोलिसांनी काही तासातच त्याला अटक केली. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. जळगावात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटातून शिवसेनेत दाखल झालेल्या 6 खासदारांच्या प्रतिमेवरती दुग्धाभिषेक करत आनंदोत्सव साजरा केलेला आहे. गेल्या काही दिवसात खासदारांवरती टीका आणि आंदोलनाद्वारे अपमान करण्यात आल्याचा आरोप करत त्याला हे प्रत्युत्तर असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. शहापूर तालुक्यामध्ये पावसाचं आगमन झालेलं असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाने शेती मशागतीच्या कामांना सुरुवात झाली. जून संपत आला तरी सुद्धा पाऊस सुरू झालेला नसल्यामुळे पालिकेसमोर मुंबईत पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. 7 धरणांमध्ये फक्त 8% पाणी पुरवठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाऊस अजून लांबल्यास मुंबईमध्ये कृत्रिम पाऊस किंवा इतर उपाय केले जातील अशी माहिती पालिका महासभेत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. मध्य रेल्वे मार्गावरील शिवपुलाच्या पुनर्बांधणीसाठी 500 टन वजनाचा सेमी थ्रू स्टील गर्डर बसवण्यात मध्य रेल्वे प्रशासनाला यश मिळालेलं आहे. मध्य रेल्वेने माटुंगा आणि कुर्ला दरम्यान घेतलेल्या रात्रकालीन ब्लॉक दरम्यान ही कामगिरी केली आहे. 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने महाराष्ट्रात पुन्हा प्रगती केली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत मान्सूनने सोमवारी धडक दिली. सातारा आणि सोलापूर ओलांडून मान्सूनने पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, पुणे शहरासह अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेडचा भाग व्यापलेला आहे. मान्सून आज मुंबईमध्ये दाखल होईल अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे. मुंबईत बेकायदा इमारती उभ्या राहत असताना अधिकारी काय करतात, त्यांच्यावरती कारवाई व्हायला नको का, अशा प्रश्नांची सरबत्ती मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेवरती केली. त्याचबरोबर जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची नावं न्यायालयानं मागितलेली आहेत.